ब्रह्मचैतन्या सारिखायसा नाही पाहिला. राय तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग. आणि मग तिथून माझा संगीत नाटकाचा प्रवास चालू झाला. मग मी पहिलं माझं संगीत नाटक संगीत संन्यस्त खड्ग, जे अजूनही केळेवालीचे फॅन बरेच आहेत, कारण मी अजूनही बऱ्याच कार्यक्रमांमधून ते गाणं गात असते. मुलांना ज्याची आवड आहे ते करणं, आणि माझ्यातली गाण्याची आवड माझ्या वडिलांनी माझ्या काकांनी ओळखली. आणि छान आमचे मेंटॉर होते अजित परब सर किंवा महेश काळेदादा असतील, अवधूत दादा असतील, त्यांच्याकडूनही खूप काही काही शिकायला मिळालं. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत हे काही सांगायला, कारण की महाराजांची कृपा आहे माझ्यावर. म्हणजे मला आता सांगता नाही भरून येत आहे. खूपच त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला जिचा गायन क्षेत्रातला प्रवास वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी सुरू झाला. जिने हाच मुलाचा बाप, एकच प्याला, स्वयंवर अशा संगीत नाटकात भूमिका साकारल्या. शास्त्रीय संगीतातील जी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती आहे, NCPA मुंबई आणि भारत सरकारद्वारे पुरस्कृत शास्त्रीय संगीतातील जिने फेलोशिप मिळवली आहे, जी संगीत अलंकार व संगीत विशारद आहे, संगीत व इंग्रजीमध्ये जिने MA केलंय. सारेगमपा टॉप 10 मधील गायिका ते सूर नवा ध्यास नवा कलर्स या मराठीवरील स्पर्धेतील जी पहिली उपविजेती आहे. नाट्य संगीत ते सिने गायिका म्हणून जी आपल्याला परिचित आहे ती कोल्हापूरची प्रसिद्ध गायिका संपदा माणेकदम हिला. मानदेश माझा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राजेंद्र जगदाळे यांनी तिच्याशी केलेली खास बातचीत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या उत्सवामध्ये गायन सेवा या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायिका संपदा माने मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मानदेशाच्या स्नुषा, मोहीगावच्या सुनबाई आणि खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले हे त्यांचं माहेर. संपदा मानेकदम आपल्या समेत आहेत. गेली 22 वर्ष ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवरती ते गायन सेवा देतात. मान तालुक्यातील मोहीगावचं एक अस्सल रत्न, अस्सल हिरा आणि मानाचा तुरा या मान देशाला मिळालेला आहे. त्या संपदा माने मॅडम आपल्या समेत आहेत. आपण जाणून घेणार आहोत. आजपर्यंत अनेक क्षेत्रामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत आणि नुकत्याच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पांडू या चित्रपटामध्ये त्यांचं गाजलेलं गाणं, या सर्व गोष्टींबाबत आज आपण त्यांच्याशी मानदेश माझाच्या माध्यमातून बातचीत करणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. गायनाची सुरुवात कधीपासून केली? खरं तर लहानपणापासूनच गाण्याची आवड किंवा माझ्या बाबांनी आणि माझ्या काकांनी निर्माण केली. मी जेव्हा एक 5-6 वर्षाची असेन तेव्हा एका किराणा मालाच्या दुकानात बाबा मला घेऊन गेले होते आणि तिथे एक ससा तो कसा हे बालगीत जे आहे ते लावलं होतं. तर मी त्याच्यावर त्या किराणा मालच्या त्या गोळ्या बिस्किटांचे जे डबे असतात त्याच्यावर मी व्यवस्थित छान वाजवलं. तर माझ्या बाबांना असं झालं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, कारण मी ती एवढ्या छान पद्धतीने वाजवते काही न शिकवता आणि एवढ्या लहान वयात. मग ते परत एकदा तो प्रयोग करून बघितला की परत एकदा तेच गाणं लावून आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मी अगदी म्हणजे सफाईदारपणे ते छान वाजवलं. त्यामुळं मग त्यांना असं जाणवलं की हिच्यात काहीतरी गाण्याचं अंग आहे. आणि मग त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये देवल क्लब नावाची एक संस्था आहे. मग तिथे मी एक 7 ते 8 वर्षाची असताना आम्ही ॲडमिशन घेतलं. तिथं माझे पहिले गुरु श्री द्वारकानाथ पै सर, जे प्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत कोल्हापुरातले, तर ते भेटले. तर त्यांच्याकडेही माझी तालीम चालू झाली आणि आता गेली म्हणजे मी 8 वर्षाची होते तेव्हापासून गाणं शिकते आणि आता इतके वर्ष सगळा प्रवास चालू आहे गाण्याचा. आपल्यासोबत संपदाताई माने यांचे पिताश्री आहेत. मानेसाहेब नमस्कार. नमस्कार. लहानपणापासून संपदाताईंसाठी आपली एक आवडती कन्या म्हणून आपण त्यांची कला ओळखून आपण त्यांच्यासाठी काय काय योगदान दिलं त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी योगदान वगैरे नाही म्हणणार, कारण ते माझं कर्तव्य होतं. मला तिला स्विमरच करायचं होतं, पण नाही झालं ते, म्हणजे काही कारणानं नाही झालं. मी स्वतः गेली 76 पासून म्हणजे ती 24 आणि 23 47 वर्ष रोज 1000 मीटर पोहतो.
तिला स्विमिंगमध्ये पहिल्यांदा घेऊन गेलो, शिकवलं चांगलं. ती शास्त्रोक्त स्विमिंग शिकली आणि मग तिथं काहीतरी अडचणी आल्यामुळं मग ते काही कारणानं पोहणं बंद करावं लागलं आणि मग गाणं सुरू केलं. पण चिकट किती असावं ते संपदा माने इतकं असावं. म्हणजे हे बाबांनी सांगितलं आहे, हे मला करायलाच पाहिजे. आणि नंतर संधी उपलब्ध होत गेल्या. तिनं सातत्यानं रियाज केला, पोषक रियाज केला. तिला गुरुजी पण चांगले भेटले आणि माझा सपोर्ट तिला होताच, म्हणजे आजही आहे. आपण संगीत नाटकामध्ये काम केलेलं आहे, त्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. हो, संगीत नाटकात काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे. म्हणजे खरं तर म्हणजे 2016 सालानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी मुंबईला आले. मी मूळची म्हणजे माझा जन्म कोल्हापूरचा. तर तिथे आल्यावर म्हणजे आधी मनात खूप इच्छा होती की संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळावी. मी बऱ्याच नाटकांना म्हणजे बघायलाही जायचे, बरीच नाटकं. तर ती इच्छा खूप होती. पण मग असं कोणीतरी एक मार्गदर्शन करणारं या क्षेत्रात आवश्यक असतं. आणि मी साहित्य संघ गिरगाव ही एक खूप मोठी नावाजलेली संस्था आहे मुंबईतली. तर तिथे माझं येणं जाणं असायचं काही स्पर्धांच्या निमित्तानं. तर तिथे प्रमोद पवार म्हणून प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांची आणि माझी भेट झाली. तर त्यांनी विचारलं मला सहज की अगं आम्ही एक संगीत नाटक बसवतो आहे आणि तुझी कुठली मैत्रीण किंवा असं कोणी आहे का ओळखीचं तुझ्या की जे तुला जी गाईल पण छान आणि अभिनय पण छान करेल. मग माझ्या मनात असं थोडी इच्छा निर्माण झाली की अरे मला करायची इच्छा आहे, मी सांगू का यांना. मग मी त्यांना सांगितलं की काका खरं तर मला करायची इच्छा आहे, पण अभिनयाचं अंग तेवढं माझं छान नाही आहे. कारण खरं तर मी कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत असताना एकांकिका स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायचे, पण ते तेवढंच मर्यादित होता. म्हणजे इतक्या मोठ्या लेवलला, नाटकाच्या लेवलला मी काम केलं नव्हतं कधी. पण मग त्यांनाही असं झालं आपण शोधत होतो आणि आपल्या समोरच सापडलं कोणीतरी. आणि मग तिथून माझा संगीत नाटकाचा प्रवास चालू झाला. मग मी पहिलं माझं संगीत नाटक संगीत संन्यस्त खड्ग, जे विनायक दामोदर सावरकरांनी स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेलं, त्याच्यात काम केलं. आत्ता प्रसिद्ध अभिनेते अमोल बावडेकर त्यांच्यासोबत मी काम करण्याची संधी मला मिळाली. आणि त्याच्यानंतर मग संगीत हाच मुलाचा बाप, ललित कलादर्श या संस्थेचं नाटक. त्याच्यानंतर संगीत एकच प्याला, हे जे खूप गाजलेलं संगीत नाटक आहे पूर्वी, त्याच्यामध्येही सिंधू ही प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर संगीत स्वयंवर, हे पण खूप एकदम माइलस्टोन असं संगीत नाटक क्षेत्रातलं नाटक म्हणता येईल. कारण रुक्मिणीची भूमिका त्याच्यातली प्रमुख भूमिका आहे आणि ती करण्याची संधी मला मिळाली. आणि हल्लीच मी संगीत संयुक्त मानापमान 101 हे एक नाटक केलं. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी ते नाटक दिग्दर्शित केलं होतं. राहुल देशपांडे यांच्यासोबत पण त्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि तो खूप छान अनुभव होता माझ्यासाठी. आणि मी आत्तापर्यंत सांगितलेल्या 2 नाटकांसाठी मला महाराष्ट्र शासनाचं अभिनयाचं उत्कृष्ट संगीत गायिका अभिनेत्री ह्याचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, करील जो हरण संकटाचे. मी धरीन चरण अग सखये बाई ग, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण. खरं तर माझ्या गाण्याचं श्रेय म्हणजे माझी मेहनत आहे, माझ्या गुरुजींची मेहनत आहे. माझे आत्तापर्यंत जितके गुरु झाले, म्हणजे मला नक्कीच माझ्या सगळ्या गुरुजींची नावं नमूद करायला आवडतील. पहिले माझे गुरु श्री द्वारकानाथ पैसर, कोल्हापूरमध्ये ते प्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत. त्यानंतर डॉक्टर श्री विनोद ठाकूर देसाई सर, यांच्याकडे मी देवल क्लबमध्ये असताना शिक्षण घ्यायचे. त्यानंतर गेली सलग 12 वर्ष मी शरद बेनाडीकर यांच्याकडे जयपूर अत्रोली घराण्याचं खास प्रशिक्षण घेतलं. आणि आत्ता मी
पंडित अरुण द्रविड म्हणजे गाना सरस्वती किशोरी आमोणकर यांचे सिनियर मोस्ट शिष्य आहेत ते. तर त्यांच्याकडे मी शिकते, मला त्यांच्याकडे शिकण्याचं भाग्य मिळतं. सध्या ते 81 वर्षाचे आहेत, पण असं कुठेही वाटणार नाही. त्यांचा गायनाचा उत्साह, त्यांचा अजूनही इतका छान त्यांचा परफॉर्मन्स असतो की बघण्यासारखं असतो अगदी. तर त्यांच्याकडे शिकण्याची मला संधी मिळते. पण ह्या सगळ्यांबरोबरच माझ्या कुटुंबियांचा पण माझ्या करिअरमध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे, माझ्या बाबांचा. कारण कसं असतं की एखादा कलाकार घडवायचं तर त्याच्या पाठीमागे खूप मेहनत असते. म्हणजे त्या कलाकाराची जितकी मेहनत असते तितकीच त्यांच्या घरच्यांची पण असते. कारण प्रत्येक स्पर्धेला घेऊन जाणं, क्लासला सोडणं आणणं, म्हणजे प्रत्येक पालक हा आपल्या मुलासाठी बेस्टच, म्हणजे आपल्या मुलानं बेस्टच केलं पाहिजे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण आपला मुलगा कुठल्या क्षेत्रात चांगलं करू शकतो हे ओळखून त्याला त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कधी कधी कसं होतं की मुलांवर खूप काही लादलं जातं की तू हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे. असं नाही, मुलांना ज्याची आवड आहे ते करणं. आणि माझ्यातली गाण्याची आवड माझ्या वडिलांनी, माझ्या काकांनी ओळखली आणि त्या दृष्टीनं मला शिक्षण दिलं गाण्याचं. म्हणजे गाणं म्हणणं हे म्हणजे त्याचं शिक्षण घेणं, त्याच्या पाठीमागं खूप मेहनत आहे. कारण गुरुजींच्या फीज भरणं, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला किरकोळ वाटतात पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण उत्तम गुरु शोधणं, कारण तेही खूप महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या चांगल्या शिष्याला चांगला गुरु मिळणं हेही किती, म्हणजे माझ्या बाबांनी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांना घेऊन जाणं किंवा वेगवेगळे गाण्याचे प्रकार गाण्यास प्रोत्साहन देणं. म्हणजे काही काही लोकांचं असं की तू हे नाही गायचं, ते नाही गायचं, असं माझ्या घरातल्यांनी कधीच मला केलेलं नाही. त्यामुळं कसं आहे की तुमच्यातलं एक आपण म्हणतो ना वर्सटॅलिटी, म्हणजे तुम्हाला क्लासिकल पण गाता आलं पाहिजे, तितक्याच ताकदीनं तुम्ही लावणी पण सादर केली पाहिजे, तितक्याच भक्तिमय पद्धतीनं तुम्ही एखादा अभंग गायला पाहिजेत आणि तेवढ्याच ताकदीनं तुम्ही संगीत नाटकात काम करून नाट्यगीत पण गायला पाहिजे. तर हे माझ्या बाबांनी मला नेहमी सांगितलं की कुठलाही गायन प्रकार कमी नाही आहे. म्युझिक हे खूप मोठं आहे, संगीत शास्त्र, ती विद्या खूप मोठी आहे आणि तिला जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. क्या बात आहे. थँक्यू. संगीत नाट्यामधून आपण चित्रपटसृष्टीमध्ये नुकताच गाजलेला चित्रपट पांडू आणि त्या चित्रपटातलं तुमचं गाजलेलं गाणं आहे, त्या गाण्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. पांडू या चित्रपटातलं केळेवाली हे गाणं गाण्याची संधी मला मिळाली. खरं तर खूप एक वेगळीच मजा आणि एक छान अनुभव आहे तो. सूर नवा ध्यास नवा हे पर्व कलर्स मराठीवर चालू होतं आणि अवधूत गुप्ते दादा त्या पर्वाचे परीक्षक होते. तर त्याच्यामध्ये मी एक गाणं सादर केलं होतं आणि समहाऊ त्यांना केळेवाली या गाण्यासाठी जो आवाज हवा आहे ते आधीचं गाणं गायल्यावर त्यांना असं लक्षात आलं की अरे हा आवाज नवीन आहे आणि जरा छान वाटेल. तर त्यांनी मला एकदा त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलवलं भेटायला आणि सांगितलं की हे जरा मला गाऊन दाखवतेस का. तर मग त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं मी गाऊन दाखवलं आणि मग ते म्हणाले की आपण हे गाणं रेकॉर्ड करतोय. पण मग मी तेवढी सिरियस नव्हते, म्हणजे मला असं झालं की हां ठीक आहे, म्हणजे जेव्हा दादा बोलवतील तेव्हा जाऊ आणि रेकॉर्ड करू. आणि अचानक एक दिवस त्यांचा कॉल आला की इथे मी स्टुडिओ बुक केला आणि तू येऊन गा. तर मला वाटलं की अरे आता सिनेमात गाणं गाण्याची तशी पहिलीच वेळ होती, म्हणजे याआधी गायलं पण हा खूप मोठा सिनेमा होता, झीचा सिनेमा होता, त्यामुळे एक ती उत्सुकता पण होती आणि दादांसोबत गायचं होतं. त्यामुळं तेही एक वेगळं म्हणजे प्रेशर पण होतं की दादा इतके छान संगीतकार आणि त्यांची इतकी गाणी गाजलेली आहेत. आणि एकूण एक छानच अनुभव आला केळेवाली गाताना. आणि जेव्हा मोठ्या पडद्यावर ते गाणं बघितलं, त्याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदम हे त्यांनी काम केलेलं आहे आणि सोनालीसाठी आपला आवाज वापरला जाणार हे खूपच आनंदाची, कारण माझी ती खूप आवडती अभिनेत्री आहे आणि छान होता अनुभव तो. आणि त्यानंतर आता अजूनही केळेवालीचे फॅन बरेच आहेत, कारण मी अजूनही बऱ्याच कार्यक्रमांमधून ते गाणं गात असते. तर त्याला खूप छान प्रतिसाद मिळतो आणि इतकं त्या गाण्यावर भरभरून सगळ्यांनी प्रेम केलं. छान वाटतं, खूप छान वाटतं. त्याच गाण्याची थोडीशी झलक. नक्की. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का, लाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का, लाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का. राय तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का, तुमच्या फॅमिलीत केळे
गेली 22 वर्ष आपण गोंदवलेला येत आहे आणि उत्सवामध्ये गायन करताय. महाराजांची एक अशी शक्ती आहे, कारण अखंड भारताचं श्रद्धास्थान आहे. खरंय. अनेक लोक येतात, गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवरती डोकं टेकवतात. पण तुम्हाला काय वाटतं, काय आतून अनुभव आला का गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवरती 22 वर्ष सेवा करतोय गायनाची? खरं तर म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत हे काही सांगायला, कारण इतकी महाराजांची कृपा आहे माझ्यावर. म्हणजे मला आता सांगता नाही भरून येत आहे. खूपच त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि म्हणजे असं कितीतरी वेळा मी अनुभवलं आहे की मी गाते सेवा आणि इतके सगळे प्रेक्षक बसलेत, सगळे आपले भक्तगण आहेत महाराजांचे, आणि कधीतरी असा भास होतो की महाराज आहेत समोर आपलं गाणं ऐकायला. आणि मला एकदा खरंच असा भास झालेला की अरे क्षणभर मला त्या मधल्या भागामध्ये जिथे कोणी नसतं, म्हणजे एका बाजूला काही महिला असतात, काही पुरुष एका बाजूला, तर त्या मधल्या भागात महाराज येऊन स्वतः बसलेत असा मला तो इतका भास झाला होता एक 2-3 वर्षापूर्वी. आणि माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे महाराजांचं खूप, म्हणजे आमच्या घरी खूप श्रद्धास्थान आहे. महाराजांची पूजा केली जाते आणि त्यांना आम्ही खूप मानतो. आणि माझं भाग्य आहे की म्हणजे माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा आमच्या घरी तर महाराजांचं खूप, म्हणजे माझ्या माहेरी खूप मानतात, श्रद्धास्थान आहे. पण महाराजांनीच मला इतकं छान सासर आणि हे जुळवून आणलं की त्यांच्याही घरी महाराजांची तितक्याच मनोभावे पूजा केली जाते, तेवढ्याच मनोभावे. आणि खरं सांगायचं तर महाराजांच्या भूमीतलंच माझं सासर आहे आणि माहेर. त्यामुळं आमच्या पूर्ण कुटुंबावरच महाराजांचा इतका छान वरदहस्त आहे. आणि खरंच म्हणजे हा अनुभवच वेगळा आहे. म्हणजे इथं गाण्यासाठी, गायनसेवा करण्यासाठी इतके लोक येत असतात. मी ऐकते की बऱ्याच जणांना संधी मिळते, नाही मिळते, पण मी खूप नशीबवान समजते स्वतःला की मी अगदी 6वीत असल्यापासून, म्हणजे 2002 सालापासून आज तागायत एकही वर्ष, म्हणजे मधले कोविडचे जे 2 वर्ष असतील तेवढे सोडल्यास महाराजांच्या भूमीत येऊन महाराजांच्या समोर बसून सेवा करण्याची संधी कधीच नाही गेली माझ्याकडून. आणि अशीच त्यांची कृपा माझ्यावर सदैव राहो, माझ्या कुटुंबियांवर आणि आपल्या सर्वांवर राहो, जेणेकरून त्यांची भक्ती आपल्याला सदैव करता येईल आणि त्यांचा वरदहस्त, त्यांची ताकद आपल्याला सदैव मिळत राहील. अजून जलतरण क्षेत्रामध्ये पण तुम्ही आहात असं ॲक्च्युली आत्ता नाही आहे खरं तर, पण म्हणजे मी जर गायिका नसते तर नक्कीच स्विमर असते, जलतरणपटू असते. कारण जेव्हा माझं गाणं शिकण्याचं ठरलं म्हणजे तर त्याच्यासाठी ही पूर्वतयारी म्हणून माझ्या बाबांनी मला स्विमिंग शिकवलं. स्विमिंग मी आधीच शिकले होते 1-2-3 वर्ष, 3 वर्षाची असताना एवढ्या लहान वयात मी स्विमिंग शिकले होते. पण त्याच्यानंतर त्याचंही प्रशिक्षण मी त्या शास्त्रोक्त पद्धतीनं त्याचंही प्रशिक्षण घेतलं. कारण म्हणजे असंच गेलो आणि पोहायला गेलो असं नाही, त्याचं जे काही आहे व्यवस्थित, त्याचे जे स्ट्रोक्स आहेत ते मी व्यवस्थित शिकले. कारण पण त्याचा मला माझ्या गायन कलेमध्ये खूप फायदा झाला. कारण शेवटी स्विमिंग आणि गाणं हे या 2 अशा गोष्टी आहेत की जिथं प्रचंड कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि सगळा खेळ श्वासाचा आहे. म्हणजे स्विमिंगमध्ये पण श्वासाचाच सगळा खेळ आहे आणि गाण्यामध्ये पण तेच आहे. म्हणजे तुमचा श्वास किती कंट्रोल आहे आणि तुमचा श्वास किती उत्तम आहे, दमसास आम्ही गाण्याच्या भाषेत म्हणतो, तर त्याच्यावरच तुमचं गाणं किती जबरदस्त आहे हे ठरतं. आणि मला नक्कीच माझ्या त्या पोहण्याच्या गोष्टीने मला खूप मदत केली. अजूनही मला आवडतं कधी कधी, पण रोजच्या रुटीनमधून तेवढं नाही जमत. आणि कसं आहे, गाण्यासाठी पोषक म्हणून ते नाही करता येत, कारण सर्दी होते, मग काही होतात गोष्टी, त्याच्यासाठी नाही. पण कधीतरी गंमत म्हणून मी जाते. आणि आता उत्तरार्धामध्ये आपण सूर नवा ध्यास नवा या ह्याच्यामध्ये जो खडतर प्रवास केला त्याबद्दल सांगा मला. हो, म्हणजे सूर नवा ध्यास नवाचा प्रवास माझ्यासाठी जसा खडतर होता तसा आमच्या पूर्ण टीमसाठीच खडतर होता, आमच्या सगळ्या पार्टिसिपंट्ससाठी पण खडतर होता. कारण त्यावेळेला कोविडचे दिवस चालू होते आणि त्या काळात खरं तर मनोरंजन हेच इतकं मोठं साधन होतं. कारण पूर्ण सगळीकडे आपल्या इतकं निगेटिव्ह वातावरण होतं, सगळे लोक आजारी आहेत, कोणी जात आहे आपल्या जवळचंच आहे आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या कानावर येत होत्या. पण त्याच काळात एक संगीत किंवा आपलं टेलिव्हिजन म्हणू या माध्यमानं लोकांना खूप म्हणजे एक चांगलं हे दिलं, म्हणजे माध्यम दिलं
की त्याच काळात लोकांना मनोरंजन करणं आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं सतत जागृत हे खूप जास्त महत्त्वाचं होतं. आणि आमचं सूरनवाचं स्केड्यूल चालू झालं आणि तेव्हा असं झालं की पहिला भाग म्हणजे ऑडिशन्स वगैरे ह्या सगळ्या झाल्या. पहिला जो एपिसोड शूट झाला त्या भागाची मी राजगायिका झाले, म्हणजे जो बेस्ट परफॉर्मर म्हणून राजगायिका असं. आणि त्याच्यानंतर समाव मलाही कोविड झाला आणि मग कोविड झाला तर आता परत शूटिंगला मी नाही जाऊ शकत असं झालं. मग पण त्या राजगायिका झालेल्या त्या गोष्टीमुळे मी स्पर्धेतच टिकून राहिले, कारण राजगायिका जी होते ती पुढचा 1 आठवड्यात आऊट होऊ शकत नाही असा एक नियम आहे सूरनवाध्यास नावाचा. त्यामुळे मग त्याच्यानंतर मग कोविडमधून सावरले. मग आमचं शूटिंग महाराष्ट्रामध्ये खूप केसेस वाढत होत्या, त्यामुळं आम्ही शूटिंग गोव्याला आमच्या टीमने ट्रान्सफर केलं. मग आम्ही सगळे परत उठून गोव्याला सगळे म्हणजे सगळा सेट पूर्ण आम्ही गोव्याला घेऊन गेलो. आणि एखाद्या प्रोडक्शन हाऊससाठी ही खूप मोठी गोष्ट असते की एक सेट उभारलेला असतो इतके करोडो रुपये खर्च करून, आणि तो सगळा सेट परत उचलायचा आणि दुसऱ्या राज्यात जाऊन त्याचं सगळं सेटअप करायचं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आम्ही पुन्हा गोव्यात गेलो. काही एपिसोड आम्ही गोव्यात शूट केले, पण तिथेही काही काळानंतर आम्हाला थांबवावं लागलं शूटिंग. मग आता काय करायचं, आता फायनल्स होणं तर आवश्यकच आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बडोद्याला गेलो. असे 3 राज्यांमध्ये आम्ही फिरत फिरत शेवटी सूरनवाचे फायनल्स बडोद्यामध्ये झाले आणि मी त्याची उपविजेती ठरले. आणि खूप छान अनुभव होता तो, खूप शिकायला मिळालं, खूप छान मित्रमैत्रिणी मिळाले. माझ्या त्या सगळ्या मैत्रिणी फायनलिस्ट, आणि आम्ही 16 जणी होतो, त्यात अगदी छान घट्ट मैत्रिणी आहोत अजूनही. आणि छान आमचे मेंटर होते अजित परब सर किंवा महेश काळेदादा असतील, अवधूत दादा असतील, त्यांच्याकडूनही खूप काही काही शिकायला मिळालं. म्हणजे गाणं परफॉर्म कसं करायचं, कारण तुम्ही बाहेर गाणं म्हणता, स्पर्धांमधलं गाणं वेगळं असतं, तुमचं स्टेजवरचं गाणं परफॉर्मन्सचं वेगळं असतं. तर एखाद्या रिॲलिटी शोमध्ये तुम्ही त्या पद्धतीनेच घडत असता की तुमचा परफॉर्मन्स कसा असला पाहिजे. तर एक खूप छान अनुभव होता आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव सूरनवाने नक्कीच दिला आहे. वा, छान. आणि आता आपण गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहात. मगाशी मी तुम्हाला जेव्हा विचारलं की एवढी वर्ष तुम्ही 22 वर्ष गोंदवलेला गायन करताय, त्या तुमच्या गायन कलेला महाराजांची किती ताकद मिळते, तेव्हा तुमच्या वडिलांच्याही डोळ्यातून पाणी आलं आणि तुमच्याही डोळ्यातून पाणी आलं, मी पाहिलं. पण या सगळ्या तुमच्या गायनाच्या प्रवासामध्ये तुम्ही महाराजांचं नाम किती वेळ घेता? खरं तर नाम सदैव चालूच असतं डोक्यात, श्रीराम जयराम जय जयराम सतत चालूच असतं. पण महाराजांचं मी असं ऐकलं आहे की कलाकार लोक असतात, गाणारे किंवा संगीताशी निगडीत जे आहेत ते परमेश्वराच्या सगळ्यात जवळचे लोक मानले जातात. त्यामुळं माझा जो काही रियाज असतो तो म्हणजे मी जेव्हा रियाजाला बसते रोज, तेव्हा तो माझं पहिलंच वाक्य हे असतं की मी तुम्हाला स्मरूनच करते आणि माझं जे काही सादरीकरण आहे ते तुमच्या चरणी अर्पणच आहे. त्यामुळं आजही कुठलाही कार्यक्रम असला की मी महाराजांना सांगून जाते की आता मी चालले कार्यक्रमाला, तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझ्या पाठीशी राहा आणि माझं जे काही आजचं गाणं आहे ते फक्त तुमच्यासाठी आहे. तर त्यातच माझं नाम आणि हे सगळं आलं. संपदाताई, आत्तापर्यंतच्या मुलाखतीमध्ये तुम्ही भरपूर माहिती दिली, पण आपण मानदेशाची सून आहात आणि मानदेशी रत्न आहात. आम्ही तुम्हाला मानदेशी रत्न म्हणून ओळखतो. तर आपल्या सासरच्या मंडळीबद्दल आणि तुमच्या परिवाराबद्दल जरा माहिती द्या. हो, म्हणजे एखाद्या मुलीला इतकं छान सासर मिळावं आणि इतकं सपोर्टिव्ह, कारण कसं असतं आपल्या आईवडिलांनी आपलं सगळं करिअर सांभाळलेलं असतं, पण तेच तिथून पुढं लग्न झाल्यानंतर तितक्याच ताकदीनं पेलणं हे ज्या सासरच्या मंडळींना जमलं ना, तिथे खूप छान वातावरण असतं. त्यांच्या घरी पण छान वातावरण असतात आणि त्यांच्या मुलांमध्येही खूप प्रगती असते. आणि माझ्या सुदैवाने, महाराजांच्या कृपेने, माझ्या घरातल्यांच्या आशीर्वादाने मला तितकं छान सासर मिळालं. आणि माझे सासरे माझे सासूबाई माझ्या गाण्याच्या करिअरला अतिशय खूप जास्त सपोर्ट करतात. म्हणजे मला जेव्हा कार्यक्रमांना जायचं असतं तेव्हा ते प्रत्यक्षपणे माझ्यासोबत असतात आणि जेव्हा घरी काही असतात कार्यक्रम तर तेव्हाही ते खूप मला समजून घेतात आणि त्यांना अतिशय जास्त कौतुक आहे माझं. म्हणजे काही सुनांच्या बाबतीत असं असतं की
हां तुम्ही हे केलंच पाहिजे किंवा तुम्ही, आमच्या घरी असं कधीच नसतं. म्हणजे मला अगदी आनंदानं सांगावंसं वाटेल की मी जेव्हा कार्यक्रमावरून घरी येते तेव्हा माझ्या सासूबाई मला आयतं हातात ताट देतात. आणि हे कुठल्या सुनेला म्हणजे किती नशीबवान पाहिजे ना हे असं सगळं मिळायला, की मला जेवायला आयतं मिळतं. आणि म्हणजे अशी त्यांची कधीच अपेक्षा नसते की आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे सुना आहोत म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही करतो, म्हणजे जेव्हा शक्य आहे आमचे कार्यक्रम आमचे करिअर सांभाळून सगळं करतो. पण अगदी आईसारखे आणि वडिलांसारखे आई वडील जेवढं करतात तसंच ते दोघेही करतात, सासू आणि सासरे. आणि खूप जपतात मला आणि माझ्या तब्येतीला. म्हणजे माझं खाणं पिणं वेगळं असतं, गाण्यामुळे थोडंसं मला ते सगळं सांभाळावं लागतं, तर ते माझ्या घरचे सगळेजण सांभाळतात. आणि त्या दोघांबरोबरच माझे दीर, माझ्या जाऊबाई, माझ्या नणंदबाई ह्या पण खूप मला सपोर्ट करतात. आणि एक गोष्ट आहे की त्यांना माझं खूप कौतुक आहे आणि त्यांच्या नजरेत, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यात ते खूप सदैव सारखं मला जाणवत असतं. आणि ते कौतुकाने बाहेरही माझ्याबद्दल इतक्यांदा उल्लेख करत असतात. तर याहून अजून काय पाहिजे. आणि माझं आत्तापर्यंत लग्नानंतरचं जे करिअर आहे त्याचं पूर्ण श्रेय माझ्या कुटुंबियांना जातं. आणि माझे मिस्टर ते गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये काम करतात आणि त्यांचाही अखंड मला सपोर्ट असतो. म्हणजे मला कुठल्या कार्यक्रमांना जायचं असेल, कुठले कार्यक्रम मी निवडायचे, कसे निवडायचे, म्हणजे त्याच्याबद्दल ते खूप चूजी असतात. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमांना नाही जायचं, तू आपण आपलं एक स्टँडर्ड मेंटेन केलं पाहिजे किंवा असं. आणि खूप सपोर्ट करतात. सुरुवातीला म्हणजे प्रत्येकाला असं म्हणजे गाण्याबद्दल आवड असतेच, पण एक थोडीशी माहिती. आणि पण आता असं झालं की आमच्या घरातल्या सगळ्यांनाच इतकं गाणं आवडतं की त्यांना त्यातली माहिती पण आता बऱ्यापैकी झालेत. माझ्याबरोबर बरेच जण गात पण असतात, त्यामुळं तो एक आनंदाचा भाग आहे. मान तालुक्यातील एक छोटंसं मोही नावाचं गाव, या मोही नावाच्या गावानं या भारताला ऑलिम्पिकमध्ये ललिता बाबरसारखी मुलगी दिली. कुस्ती क्षेत्रामध्ये उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत झाला. आणि हा मोही गावचा हा तिसरा अनमोल हिरा म्हणजे संपदा माने मॅडम. यांचे सासरे आपल्या समेत आहेत कदम साहेब. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्हाला तुमच्या सुनबाईबद्दल गर्व आहे, त्यांच्या वडिलांच्या इतकंच तुम्ही त्यांना सपोर्ट करता. तुमच्या सुनबाईबद्दल तुम्हाला काय वाटतं जरा सांगू शकता का? काय माहिती आहे का, आता संपदाचं लग्न झाल्यानंतर तिची गायनाची मोठी हाऊस होती. ती आम्ही म्हटलं तुझ्या वडिलांनी आतापर्यंत पूर्ण केली, राहिलेली आम्ही पूर्ण करू. आणि तसं आम्ही त्याला सपोर्ट दिला. आणि नंतर पार ते महाराष्ट्रात उपविजेतीपर्यंत ते गेलेली. पहिलीच ऑलरेडी ती इंडियामध्ये आलेली, पण आता उपविजेती नाटकामध्ये शास्त्रीय संगीताचं गायन. आणि अजूनही हिचा प्रवास चालूच आहे आणि इथून पुढे पण चालू राहावा, त्याला आम्ही सपोर्ट करणार. आत्ता आपण संपदा माने मॅडम यांच्या वडिलांसमेत, सासऱ्यासमेत, त्यांच्या पूर्ण नातेवाईकांच्या समेत आहोत. आपण आता मामांकडे येतोय. मामा, संपदा माने पहिल्यापासून गायनात सुद्धा तिनं पहिल्यापासून हिरिरीने भाग घेतला आणि आत्तापर्यंत तिनं बऱ्याच कार्यक्रमात सुद्धा भाग घेऊन बक्षीस मिळवलेले आहेत. आणि तिचं आत्तापर्यंत ते गायनाचं आणि दुसरी गोष्ट तिचं ते मनमिळाव आणि गुणी मुलगी आहे. तिनं आत्तापर्यंत फार मोठं म्हणजे कार्य केलेलं आहे. तिला पांडू पिक्चरमध्ये केळीवालीचं जे गाणं गायलं त्याला फार मोठं बक्षीस मिळालेलं आहे. तरी संपदा मानेचं मी फार मोठं अभिनंदन करतो. माझ्या तिला पुढच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा आहेत. मुंबई मध्ये म्हणजे हे गाणं क्षेत्र सांभाळणं, आपल्या घरगुती सगळ्या गोष्टी सांभाळून संसार, मुलं आणि हे सगळं सांभाळून गाणं करणं हे खरंच अवघड आहे. म्हणजे मुंबई बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी तर खरंच मी म्हणेन की एक स्ट्रगलच आहे. कारण मुळात मुंबईत असणारे लोक, त्यांना त्या सगळ्या वातावरणाची आणि त्या सगळ्या ह्याची सवय असते. पण आता मला झाली आहे इतक्या वर्षात, पण ते खरं तर एक परीक्षाच असते, ती एक स्ट्रगलच आहे. पण मुंबई ही अशी असं शहर आहे जे मुंबई, तुम्ही खरंच एक तुमच्यात टॅलेंट असेल आणि तुम्ही खरंच छान असाल तर मुंबई तुम्हाला आपलीशी करून घेते. तर माझ्याही बाबतीत तसंच झालं आहे की
आम्ही अगदी मनापासून आणि खूप श्रद्धेने आणि अगदी प्रामाणिकपणे माझं गाणं करत राहिले, माझं गाणं शिकत राहिले. त्यामुळे कसं आहे की मुंबईत बऱ्यापैकी एक चांगलं नाव मला छान ह्याने ओळखतात. आणि पण तिथले सगळेच लोक इतके सपोर्टिव्ह आहेत ना, म्हणजे मला मिळालेले नाटकाचे दिग्दर्शक म्हणा किंवा माझ्यासोबत असणारे संगीत दिग्दर्शक असतील, माझ्यासोबत काम करणारे माझे मित्रमैत्रिणी जे गातात, जे वाजवतात वादक म्हणून माझ्यासोबत, ते इतके सपोर्टिव्ह आहेत आणि छान एक खेळीमेळीचं वातावरण असतं. त्यामुळे मला असं कधी प्रेशर नाही येत की आपण एका शहरातून मुंबईसारख्या शहरात आलो आणि इथे करिअर करताना अशा अडचणी येतात. अडचणी प्रत्येकालाच येतात, पण ह्या सगळ्या मुंबई हे शहरच असं आहे की ते मार्ग काढायला शिकवतच. आज मानदेश माझाच्या चॅनलच्या माध्यमातून संपादक तुम्ही आपण छान मुलाखत दिलेली आहे. मानदेश माझाचे संपादक सन्माननीय लिंगराज साखरे आणि मी निवेदक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे, जाधव सर, साखरे परिवार सर्वांच्या वतीनं मी मानदेशाच्या वतीनं तुमचे आभार मानतो. आणि ह्या मुलाखतीचा शेवट महाराजांच्या एका गीतानं व्हावा एवढीच विनंती करतो. धन्यवाद. मी पण आपल्या या मानदेश माझा या चॅनलची खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे, जगदाळे सर, साखरे सर यांची पण. आणि मला खूप छान वाटतंय, म्हणजे आपल्या माणसांमध्ये येऊन अगदी छान गप्पा मारण्याचा छान अनुभव होता हा. आणि या निमित्तानं मी सगळ्यांपर्यंत मला पोचता येईल आणि हा तुमचा हेतू जो होता तो मलाही खूप छान वाटतोय. आणि महाराजांच्या कृपेने आपण सगळे एकत्र आलो, आपली छान ओळख झाली आणि आपला हा जो संवाद होता तो इतर आपल्या रसिकांपर्यंत, महाराजांच्या भक्तांपर्यंत पोहोचला. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आणि या आपल्या छान गप्पांचा शेवट म्हणेन मी महाराजांच्याच एका गीताने. ब्रह्मचैतन्या सारिखायसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारिखायसा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला, ब्रह्मचैतन्या सारिखायसा नाही पाहिला. मी बहुत वाचियले, मी बहुत ऐकियले, मी बहुत वाचियले, मी बहुत ऐकियले, मी बहुत ढूंढियले, ऐसा नाही पाहिला, मी बहुत ढूंढियले, ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारिखायसा नाही पाहिला.